श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटीकरणाबद्दल काल आपण पहिला भाग घेतला. आज आपण दुसरा भाग ऐकूयात. जगाला ज्यांचा आधार प्राप्त आहे, जे सारे जग चालवतात, सर्वत्र ज्यांची अनिर्बंध सत्ता चालते, ते पूर्ण ब्रह्मच त्या ध्वनी उच्चारण होणाऱ्या स्थळाशी निगडीत होते. जणू तेच तो मंजूळ ध्वनी ऐकवित होते, जे आपल्या सहज इच्छेने सर्व काही चालवितात. जे पूर्ण ब्रह्म सर्वांसाठी नेहमीच वरदायी आहे, त्या मूल स्वरूपातून ओम हा सनातन ध्वनी उमटत होता. समस्त साधुजन आणि योगीराज हे ज्यांचे कृपाप्रार्थी आहेत, ते पूर्ण ब्रह्म स्वतः ओंकार ध्वनी देत होते. परंतु पुढे तर आणखीनच विलक्षण प्रसंग घडला. चहू बाजूंनी ओम ध्वनी उमटू लागला. दश दिशातून हाच स्वर ऐकू येऊ लागला. एका ओम मंजूळ ध्वनीने स्थिर, शांत व सजीव रूपांवर गारुड केले. ते सारेजण वटवृक्षाच्या दिशेने धाव घेत होते. या प्रसंगाच्या वेळे दिवसाच्या 2 घटिका झाल्या होत्या. 1 घटिका 24 मिनिटे. त्यावेळे पूर्णब्रह्माने काय आनंद सोहळा निर्मिला, त्याच्या वाचन श्रवणानेही अतीव संतोष व्हावा. ओम ओम शब्दध्वनी उच्चारत धरणी दुभंगून श्री स्वामी समर्थ भूमीवर आले. त्यांचा एक हात कटीवर होता आणि ते सुहास्यवदन होते. हे दृश्य विजयसिंग आनंदी होऊन पाहत असताना, को रे बेटा असे म्हणत त्याच्या मस्तकी श्री स्वामींनी हस्त ठेविला. त्यावेळे महाराजांचे सुकुमार रूप केवळ 8 वर्षीय दिसत होते. त्यांच्या दुसऱ्या हातात गोटी होती. पुन्हा एक हात कटीवर ठेवून ते उभे राहिले. वटवृक्षातळी जेथे गोटी मांडली तिथेच ही श्रीमूर्ती अवतरली होती. श्री स्वामी समर्थ. आदिरूप पूर्ण ब्रह्म, ते 8 वर्षीय कुमाररूप दैदिप्यमान सुंदर, मनाचे व चित्ताचे हरण करणारे आरक्तवर्णीय रूप, जसा अंबरामध्ये लालिमा पसरतो तो वर्ण. त्याचे तेजस्वी रूप पृथ्वीवरच उभे राहिले होते आणि ती चमकदार प्रभा दशदिशांवर फाकली होती. ते तेज नजरेस सहन करता येणारे नव्हते. सारी झाडे, वृक्ष, लता, वेलीही त्या रंगाने लालेलाल दिसू लागल्या. गवताचाही तोच रंग दिसत होता. पाषाणही माणिक रत्नाप्रमाणे भासू लागले होते. कित्येकांनी माणिक रत्नाची प्राप्ती झाली असे समजून ते पाषाण उचलून विजारीत ठेवले व घराच्या दिशेने सुंबाल्या केला. काहींनी ते पाषाण घरी नेऊन जपून ठेवण्याचा निर्धार केला, कारण आजची पर्वणी विलक्षण होती. जे काही घडत होते त्याचा अनुभव आजवर कुणीच घेतला नव्हता. घरे दारे, आसपासचे सारे जन, पशु पक्षी सारेच रक्तलालिम्याने शोभून दिसत होते. आणि ती दिव्य प्रभा त्या प्रकटलेल्या 8 वर्षीय ब्रह्मस्वरूपातून सर्वांस प्राप्त झाली होती. पाण्यावरही लालिमा दिसत होता. सूर्याचे तेजस्वी रूपच जणू पृथ्वीवर सर्वत्र पसरल्याचे चित्र दृश्यमान होते. हे सारे काही आपल्यामुळेच होत असते असे नेहमी म्हणणारा सूर्यदेव या दर्शनाने अचंबित, स्तंभित झाला होता. श्री स्वामी वर्णाच्या प्रभावाने अंबरातील सूर्यनारायणाची प्रभा अगदी झाकोळून गेली होती. त्याला स्वतःचीच खंत वाटू लागली. तो म्हणू लागला, काय हे तेज! माझ्याहून कोटी गुणांनी हे तेज पसरले आहे. याच रक्तवर्णाचा अणुमात्र भाग घेऊन मी चमकत असतो. या स्वरूपाचे वर्णन करण्यास आणि त्या दिव्यत्वाविषयी दुसरे कोणतेही प्रमाण देण्यास माझ्यापाशी शब्दच नाही, उदाहरणही नाही. तो तिथला विस्तीर्ण पसरलेला वटवृक्ष, अगदी गगनभेदू पाहणारा तो वृक्षराज संपूर्णतः लालिमेच्या वस्त्राने सजला होता. त्याची एरवी हिरवी दिसणारी पानेही लाल दिसत होती. त्याच्या फांद्यांचा विस्तीर्ण भार लाल रंगाच्या अंगाचा भासत होता. त्या वटवृक्षाच्या फांद्यातून निघालेल्या पारंब्या जणू अनेक गजशुंडा भूपृष्ठावर स्पर्शून गगनालाही आधार देण्याचा धीर देत होत्या. ज्याने मेरू शिखराचाही भास व्हावा असा विस्तारलेला घनभार त्यावेळी आरक्त वर्णाने ओथंबून निघाला होता. शिवाय भूपृष्ठास स्पर्शिण्यासाठी अधीर झालेल्या पारंब्याही रक्तवर्णाने शोभिवंत दिसत होत्या. वटवृक्षाचे खोड, फांद्या, पारंब्या, पाने सारे काही माणिकाप्रमाणे लाल दिसत असताना ज्यापासून ते तेज फैलावत होते ते 8 वर्षीय स्वरूप श्री स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेने वृक्षतळी उभे होते. त्यांच्या दिव्य प्रभेने एक आरक्तवर्णीय विस्तीर्ण मंडपच सभोवार उभा केल्याप्रमाणे दृश्य दिसत होते. वटवृक्षाची छोटी छोटी फळेही रक्तवर्णीय माणिक रत्नांप्रमाणे दिसत होती. ती फळे खाण्यास व वृक्षराजीच्या आश्रयास येणारे पक्षीही हंसाप्रमाणे भासू लागले.
श्री रूपाच्या सभोवार असा मनोरम दिव्य मंडप साकार झाला, जिथे स्वतः जगदीश्वर प्रसन्न चित्त रूपाने एक हात कटीवर ठेवून उभे राहिले. श्री स्वामी समर्थ हा परब्रह्माचा पूर्णगुण अवतार होय. हे सगुण परब्रह्म होय. त्या एकमेवाद्वितीय भगवंतानेच मानव सदृश देह धारण केला. वटवृक्ष तळवटी सगुण रूपाने संपूर्ण अवतार पूर्ण ब्रह्म श्री स्वामी समर्थ अवतरले. हेच जगद्गुरु होत. सर्व काही सगुण निर्गुण दृश्य अदृश्य चैतन्य प्रभा हेच होत. ही अतिमानव कोटी असल्याने मानव सदृश्य दिसत असले तरी अमानवीय लक्षणे स्पष्ट दिसत होती. तांबूस वर्ण लक्षणीय होता, ज्याचे वर्णन शब्दांनी करणे केवळ अशक्य पाय होय. त्या तेजाने दशदिशा दाटल्या होत्या. ज्या चरणांशी सर्व तीर्थे आहेत ते पद आरक्तवर्णी दिसत होते. नुकत्याच उगवलेल्या सहस्र रश्मी सूर्यनारायणाची शांत दिव्य प्रभाच त्या अमोघ चरणातून नभापर्यंत फाकली होती. असंख्य दिव्य रत्नांना सुरेख चरणांप्रमाणे मांडले तरी श्रींच्या अनुपम चरणकमलांना त्याची उपमा देता येणार नाही. लोण्याप्रमाणे मृदू कोमल असे ते चरण सर्वांना तारक आहेत. त्यांचेच ध्यान केले पाहिजे हे देव दानव योगी मुनी साऱ्यांना चांगलेच माहिती आहे. ज्या ठाई निरंतर शीतलता वास करते त्या श्रीचरणांच्या 10ही बोटांची नखे जसे त्यावर चंद्रच रेखिले आहेत अशी ती नखे छान साजिरी होती. त्यास कोणती उपमाही देता येणार नाही इतकी ती सुरेख होती. श्रींचे ते सजीव रूप पाहत त्यांचे किती वर्णन करावे. त्यांच्या असंख्य हातांमध्ये विविध चिन्हे मुद्रा शोभायमान होती. खास रेखिलेला ध्वजांकुश होता. शंख चक्र गदा खड्ग डमरू त्रिशूळ वज्र धनुष्य दंड कमंडलू यांच्या समवेत ते उभे होते. अशा प्रकारे महाराज सर्व रूपांनी साकार झाले होते. त्यांच्या चरणांवरही असंख्य शुभचिन्हे उमटलेली होती. त्या शुभचिन्हांचे वैभव काय सांगावे. श्री स्वामी समर्थ नामाचा महिमा उन्मत्त व्यक्ती जाणूच शकत नाही, अथवा विद्येचा मद ज्यांना चढला असेल ते या भक्तीला जाणू शकत नाहीत व त्यापासून त्या व्यक्ती वंचित राहतात. अशा मातंगांना म्हणजेच मानव रूपातल्या अनिर्बंध हत्तींना आवरण्यासाठी श्रींच्या चरणांप्रती अंकुश विराजत होता असे हे विलक्षण रूप. समस्त मात्रांनी मुळात त्यांना मिळालेला जन्म हा श्री स्वामी चरणांच्या चिंतनासाठीच प्राप्त झाला आहे हे निश्चितपणे समजून घ्यावे. भवसागरातून पार होण्यासाठी श्री स्वामीराजांचे चरण हेच सर्वांना तारक असे जहाज होय, ज्यावर भक्तिध्वज पताकाही फडकत होती. हे निश्चित झाले होते की आता लवकरच धर्मस्थापना होणार, त्याचप्रमाणे जगाचा उद्धारही होणार. पृथ्वीवर श्री स्वामीरायांचाच ध्वज लागणार, म्हणून त्या चरणी लीन होणे सर्वोत्तम. जो या चरणपद्मांच्या सान्निध्यात राहील त्याच्याकडे पद्मा म्हणजे लक्ष्मी सदैव राहील. त्यापदी तो तप करील त्याचा भरवसा सर्व सिद्धिदेवता निश्चितपणे घेतील. नौबतीप्रमाणे गरजणारे श्री स्वामी समर्थांचे नाम सतत घेणे हाच खरा शंखध्वनी, ज्या नामाच्या उच्चारणानेही भक्तांघरी सदैव सुख नांदते. श्री स्वामी हे अधर्माचे निवारण करणारे होत. त्यांच्या नामजपाने किलमिश किटाळांचेही छेदन होते हे दर्शवणारे पदचिन्ह शंख देखील त्यांच्या चरणी होते. तसेच त्यांच्या पदी चक्र हे चिन्ह देखील होते. जड मूढ बद्ध अशा अज्ञानी जीवांना तारण्यास कारण असे दैदिप्यमान दिव्यचिन्ह चक्र हेही त्यांच्या पदांवर विराजमान होते. अज्ञ जीवाच्या पापांचे हनन करणारी गदाही त्यांच्या पदांवर रेखिलेली होती. कलीचा चालिलेला अनिर्बंध धिंगाणा मोडून काढण्याचा निर्देश खड्ग हे चिन्ह होते. श्रींना ते शस्त्र म्हणाले. देवा आपल्या पदी मजला धरा. यावर श्रींची संमती मिळाल्यावर खड्ग श्री स्वामीपदी विराजमान झाले. श्री सुखाची घ्यावया खाणी जो त्रिभुवनात अपुला डंका वाजवी असा तो डमरूही श्रीचरणांवर होता. तसेच त्या चरणांवर त्रिशूळही शोभा देत होता, ज्याच्यामुळे कलीच्या पोटात शूळ म्हणजेच भीतीचा गोळा उठतो. म्हणजे त्रिशूळ ही खूण कलीचे निर्मूलन करणारी आहे हे निश्चित. पदांवरील वज्रचिन्ह असे दर्शवते की श्री स्वामी नाम महिमा न गाता जे पाखंड मतांचा मात्र पुरस्कार करतात त्यांचे निर्धारण केले जाईल. पाखंडी लोकांच्या अहंकाराचा छेद करण्यासाठी जणू श्री स्वामी चरणांवरील वज्र कार्य करील. अशा या चरणांचा रक्तवर्ण व त्या चरणांची शोभा आणखी किती वर्णावी.
त्यांच्या चरणी शोभिवंत असा दंड रेखांकित होता. पृथ्वीवर आपली थोरवी अबाधित ठेवण्यासाठी म्हणून हे दंडचिन्ह श्रीचरणी स्थिरावले होते. आपल्या सर्व पापांचे हनन करण्यासाठी श्रीदंडाची उपयुक्तता होय. जगदोद्धार धर्मस्थापना यथार्थतेने करण्यासंबंधातील खूण म्हणजे कमंडलू हाही श्रीपदी विराजित होता. साऱ्या विश्वाला समाधीचा अनुभव देण्याचे सामर्थ्य या श्रीचरणप्रतीच्या कमंडलूने स्पष्ट होते. त्याचप्रमाणे त्यांच्याजवळ कपालपात्र म्हणजे कवटी रूपातले पात्रही दृष्टीस पडत होते. या चिन्हाने फकिरी तथा वैराग्य हे प्रतीत होते. आपल्या सनातन धर्म जीवनशैलीची ही एक खूण होय की जी श्री स्वामीपदी दिसत होती. अशा प्रकारे ही अवघी आयुधे श्री स्वामीचरणी शोभून दिसत होती. हा पूर्णावतारच होय जो कलियुगात प्रकटला होता. सर्वच अवतारांचे एकत्व म्हणून हा अवतार पूर्ण अवतार होय. राजाधिराज श्री स्वामी समर्थ हे अनादिसिद्ध स्वरूप असून त्यांच्या आधी कोणी नाही आणि त्यांच्याशिवाय अन्य काही नाही. सर्वत्र त्यांचेच राज्य आहे हे निखालच सत्य आहे. त्यांच्या पदकमली असलेली सामुद्रिक चिन्हे यथार्थ असून अशा भगवत स्वरूपास भजले असता निमिषभरात अगदी पापणी लावण्याच्या आत आपल्याला सुखाची भावना होते हे निस्संशय. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मृदू कोमल चरणांवर असंख्य शुभचिन्हांची उपस्थिती आहे. अशा त्या श्रींना अवलोकिता मनाला शीतलता प्राप्त होते. खऱ्या अर्थाने जिथे विश्रांती लाभते असे हे दिव्य चरण होत. त्यांच्या पायाचे घोटे व तळवे हे देखील आरक्त होते. त्यांचे तेज पाहता असे भासते की प्रत्यक्ष सूर म्हणजे देवता या सृष्टीचे राजे महाराजही त्यांच्या पदकमलाजवळ येऊन विसावा घेतील. जगतातल्या साऱ्या तीर्थांचे माहेर असे ही श्री स्वामीचरणांचे चरणागण होय. या पादसेवनाने चरणांबुज प्राशनाने चरणकमल पूजनाने तेथेच मोक्षाची प्राप्ती होईल हे निर्विवाद. त्या वाचून तरणोपाय नाही. कुठेही पहा इतके आश्वस्त करणारे दिव्यरूप अन्यत्र दिसणारे नाही. या श्रीचरणांप्रती शरण गेले असता जीवाला शांती प्राप्त होणार हे सत्य होय. श्रींच्या गुडघ्यापासून मांड्यांपर्यंतच्या पुष्ट चरणांचे काय वर्णन करावे. कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे दिसणाऱ्या जानूजंघ्याच्या माणिकाप्रमाणे दिसणारा वर्ण जणू नभातून उगवतीचा सूर्यरंग पृथ्वीवर काढून त्यापासून त्या मांड्या बनवल्या आहेत किंवा जणू लखलखणाऱ्या अनंत सौदामिनी म्हणजे विद्युल्लता एकवटून श्री स्वामीरायांच्या मांड्यांमध्ये समाविष्ट होऊन शांत झाल्या आहेत. अशा त्या सुशोभायमान जंघांचे आणखी किती वर्णन करावे. अत्यंत सुंदर असे नाभीमंडल. नभातला उगवणारा रविराजही त्या नाभीला बघून चकित झाला. त्याचा स्वतःच्या तेजाबद्दल असलेला अभिमान या नाभी दर्शनाने पुरता गळून पडला. जंघे समवेत त्यांच्या पोटऱ्याही आरक्त मृदू शोभेचेही आगार इतक्या सुरेख की त्यांचे वर्णन शेषराज आपल्या सहस्त्रमुखांनीही करू शकणार नाही. त्यांचे विशाल उदर, दोंदिल तनू, लंबोदर रूप, एखाद्या कासवाच्या पाठीप्रमाणे टणक दिसणारे मोठाले पोट जणू 14 भुवनांचे ते आश्रयस्थान होत, ज्यात अनंत ब्रह्मांडांची साठवण आहे. भरदार छाती, विस्तीर्ण असे वक्षस्थळ, जणू चतुर्वेदांचे मंडन म्हणजे भूषण असे वेदांचे मूळ स्थान की ज्यातून वेद निर्माण झाले. महाराजांचे बाहू तर शेषराजाप्रमाणे. त्यांच्या लांब लचक हाताचा फडाही मोठाला शेषफणा जैसा. त्यावरील शुभसूचक रेषा अत्यंत रेखीव, पाहत राहावे अशा. संपूर्ण हाताकडे पाहावे तर तो जणू काही अनंत हस्तांनी एकवटून घडवला आहे. त्याला कोणती उपमा द्यावी. श्री विष्णूच्या कंठी असणारी वैजयंतीमाळ, ज्यामध्ये कौस्तुभमणीही आहे, असा हा हार श्री स्वामींच्या गळ्यामध्ये होता. शिवाय मोत्यांचाही रत्नहार सुशोभित होता. अंगावर दिव्य वस्त्र परिधान केले होते. ही अंगावरील कंथा म्हणजे वस्त्र अशा रत्नांनी मंडित होते की त्यावरील गुलाबी रत्ने कोठेही पाहण्यात येत नाहीत. कटीला वेष्टिलेली मेखला अत्यंत आगळी, नेसलेले कौपीन विलक्षण वेगळी. काय काय वर्णन करावे. त्यांनी परिधान केलेल्या गुलाब पुष्पासम अशा या वस्त्रांमुळे श्री स्वामींच्या तेजास विलक्षण शोभा प्राप्त झाली होती. त्यांचा कंठ सुंदर, पाहत राहावा असा. नाकाची ठेवण सरळ मनमोहक अशी. सुहास्यवदन असे मुखमंडल, त्यावर मंदस्मित उमटता सुंदर दर्शनाचे म्हणजे दंतपंक्तीचे दर्शन थक्क करणारे होते की जे अत्युच्च आनंदाचे सदन होय.
भारावून टाकणारे सर्व सृष्टीचे सौंदर्य हे या श्रीमुखापासूनच निर्माण झाले आहे, अशा या सुहास्य वदनाचे वर्णन किती आणि कसे करावे. श्री स्वामी समर्थांची हनुवटी, खालचा ओठ, त्याचा दिलखेचक आकार, त्याचे अनुपमेय मुखमंडल पाहता कळते की ही विश्वाची ध्यानमूर्ती आहे. श्री स्वामींच्या देहाची प्रभा कोटी सूर्यासमान लखलखणारी होती. कमलनयन अत्यंत शोभिवंत होते. माणिकाप्रमाणे तेजस्वी नाक पाहून स्वतःच्या नाकाचा गर्व करणारा पोपटही वृक्षाची पोकळी शोधून त्यात दडी मारून बसला. त्यांच्या कर्णकुंडलांचे आणि अर्धचंद्रासमान अशा कानांचे दर्शन घेता दर्शनार्थी अचंबित व्हावा. महाराजांच्या धनुष्याकार असलेल्या भुवया पाहून धनुर्धरासही भुरळ पडावी. त्यांचे भूषणावह असे बाहू, त्यांचे मनोरम्य असे कर्ण शोभायमान दिसत होते. त्यांच्या विशाल भाळावर लाल टिळा शोभून दिसे. त्यांच्या अरक्त वर्णामुळे सर्वत्र प्रभेची छटा चमकत दिसत असे. सुंदर अशी विणलेली टोपी त्यांना अधिकच शोभून दिसे. सध्याच्या या कल्पात हा अपूर्व योग साधला आहे. जणू कोटी कोटी सूर्य एकवटून प्रकटलेल्या या मूर्तीच्या मस्तकी टोपी किरीट ठेवला की त्याचे तेज हे वेगळे दृष्टोत्पत्तीस पडते. श्री स्वामींनी घेतलेला श्वास, नंतर त्यांनी सोडलेला निश्वास गगनाला भेदून जात असे, ज्यामुळे समस्त सृष्टी आनंदून जाईल. श्रींच्या चरणांमधील बोटांचे वैभव असे होते की अवकाशातील असंख्य चंद्रांना एकवटून त्यांच्या पायी पादुका फारच शोभून दिसत. त्या रत्नजडीत तेजाच्या आकृती समान असत. ज्यास आकार नाही म्हणून त्यास म्हणावे निराकार. ते निरंजन आहेत म्हणजे परब्रह्म रूप आहे. अशी ती मूर्ती करकटीवर ठेवून प्रसन्न वदनाने उभी होती की ज्यामुळे मनाला आल्हाद वाटू लागला, मन निश्चिंत होऊ लागले. अशाप्रमाणे ही विलक्षण देवमूर्ती पाहत विजयसिंग आनंदाने तटस्थ होऊन गेला होता. कोट्यवधी वीणकेतन म्हणजे मदन हे त्या स्वरूपावरून सहज ओवाळून टाकावेत असे नयनरम्य रूप वृक्षतळी उभे होते. विजयसिंगाने पुढे होऊन श्रीचरणांवर डोके ठेवले. दोन्ही हात जोडून विस्मित नजरेने तो हे रूप वारंवार पाहत राहिला. ते लखलखणारे तेजरूप असले तरी ती मुद्रा अत्यंत शांत होती. त्यात यत्किंचितही उग्रता नव्हती. ते पूर्ण ब्रह्मस्वरूप होत. ते सर्वाधी होत. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा धर्मसंस्थापना व जगाचा उद्धार करण्यासाठीच झाला आहे, अशा प्रकारची घोषणा त्यावेळी झाली. दुष्कृत्ये, अधमाचार, त्यामुळे पृथ्वीवर जो भार झाला होता तो दूर करण्यासाठीच हा अवतार झाला. आता ते जगाचा उद्धार करतील, धर्मरक्षण करतील, अधर्मी असणाऱ्या आक्रमकांचे उच्चाटन करतील. कलीचा प्रभाव श्री स्वामी समर्थ हेच राखतील. पूर्ण ब्रह्माची जी लक्षणे असली पाहिजेत ती त्यांच्यामध्ये सकृत दर्शनीच लक्षात येत होती. ती पूर्ण ब्रह्म सनातन मूर्ती ही मानवाप्रमाणे दिसत असली तरी ती अतिमानव कोटीतील होती हे लक्षणांवरून सहज समजत होते. श्री स्वामी समर्थ.